Good morning, children. I am Mrs. M.R. Borse from Gokhale Education Society's HL High School Marathi Medium. Hope you might be now used to my way of teaching English children. But before I start the new topic, please tell me one thing. You have lot many friends. You go to school. There, you fight with them, you argue with them, you tease with them. But still, you all are very best friend children. So children, today again I am going to begin with the topic 1.4 Miss Slippery by Popti Hiranandani. Now what is so special about Mrs. Popti Hiranandani? She wrote lot many short stories on the basis of social issues. सामाजिक प्रश्नांवरती त्यांनी छोट्या छोट्या कथा लिहिलेल्या आहेत आणि त्या अत्यंत सुंदर आहेत आणि त्या जगभर प्रसिद्ध आहेत. त्या एक सिंधी लेखिका होत्या. नाउ लेट अस बिगिन विथ 1.4 मिस स्लिपरी बाय पोपटी हिरानंदानी. Given below are extract from the story of a lonely girl who is teased by classmates in class. Because she is upset and unnerved due to certain problems at home, she is unable to do any task well. The story tells us what happens next. Now, here children, there is given some extract. एक परिच्छेद दिलेला आहे एका छोट्याशा मुलीचा. एकटी मुलगी असते, ती लोनली असते आणि तिला सगळे वर्गातले मुलं चिडवत असतात, विद्यार्थी चिडवत असतात. ती सारखी अपसेट असते, नाराज असते. का असते कोणास ठाऊक, त्याचं कारण आपल्याला नंतर कळेलच. आणि ते नाराजगीमुळे किंवा त्या टेन्शनमुळे या मुलीला कुठलंही काम चांगलं करता येत नाही आणि त्यामुळेच वर्गातले सगळ्या मुली तिला कायम चिडवायच्या. सो लेट अस बिगिन विथ पार्ट 1. I got ready and went to school in the first period. Our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebook. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. Now, ही मुलगी तयार होऊन नेहमीप्रमाणे शाळेत गेली. इट वॉज द फर्स्ट लेक्चर अँड इट वॉज द लेक्चर ऑफ द क्लास टीचर. साहजिकच आहे, शाळा भरते, पहिला तास हा तुमच्या वर्ग शिक्षकांचाच असतो. मग तो जो कोणताही विषय शिकवत असतील त्या तासात त्या विषयाचा तो तास असतो. इंग्रजीच्या शिक्षिका असल्याकारणानं पहिला तास इंग्रजीचा होता आणि वर्गात आल्यानंतर मॅमने इंग्रजीचे कॉम्पोजिशन बुक्स काढायला सांगितले. आता ही मुलगी थोडी वेंधळीच होती, वेडी होती असं नाही, पण वेंधळी होती आणि तिनं इंग्रजीची वही काढायच्या ऐवजी गणिताची वही बाहेर काढली आणि शिक्षकांचं लक्ष तिच्याकडे होतंच. हे तर साहजिकच आहे, हे तर तुम्हालाही माहिती की शिक्षक जेव्हा वर्गात येतात ते उभे असतात. मग वर्गात 50 विद्यार्थी असो 60 असो 100 असो, त्यांचं लक्ष त्या मुलांकडे बरोबर असतं आणि कोण लिहितं आहे, कोण दुर्लक्ष करतं आहे, कोण नुसतं टक लावून पाहतं आहे, हे सगळं त्या शिक्षकांना कळत असतं. आणि हे तुम्ही पण विसरू नका बरं का, कारण तुम्ही वेड्यात नाही काढू शकत शिक्षकांना. शिक्षक तुम्हाला चांगलं ओळखून असतात आणि ह्याही मुलीकडे त्या लक्ष देऊन टक लावून बघत होत्या आणि रागाने बघत होत्या आणि त्याच्या लक्षात आलं की हिनं काहीतरी गोंधळ घातलेला आहे आणि जोरात ओरडून त्यांनी तिला बोलवलं आणि तो जोरात आवाज ऐकून ह्या मुलीचे पाय थरथर कापायला लागले आणि ती जेव्हा शिक्षकांच्या चेअरपाशी गेली तेव्हा ते भीतीपोटी ते पाय थरथर कापत होते. या सगळ्यांच्या गोंधळात तिच्या हातून ती वही मॅडमच्या पायावर पडली. आता मला सांगा, कुणी असं करेल का मुद्दाम? नाही ना. मला माहिती आहे, माझ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे कुठलाच विद्यार्थिनी असं चुकीचं वागणूक करणार नाही. यू ऑल चिल्ड्रन आर ऑल वेल बिहेव्ड ऑफ गोखले एज्युकेशन सोसायटी चिल्ड्रन. यू आर वेल मॅनर्ड, वेल बिहेव्ड अँड यू नेवर डू ऑल सच थिंग्स. याही मुलींनी तसं काही केलं नव्हतं. पण तुम्हाला माहितीच आहे, वर्गात जेव्हा एखादं मुलाला मॅडम किंवा सर रागवतात तेव्हा तर आम्हाला फार मजा येते आणि मग आम्ही जो काही मस्त हास्या पिकवतो त्याला तर काय तोडच नसते. सेम थिंग हॅपन हिअर ऑल्सो. सम गर्ल्स लाफ्ड ॲट दिस
little girl, this lonely girl. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-yearing look. Go and stand near your seat, she yelled. I kept standing, punished for the whole period. याचा परिणाम असा झाला की मॅडमला वाटलं तिनं मुद्दामच वही पाडली आहे आणि मग शिक्षा, बिचारीला शिक्षा झाली. पूर्ण तासिकाभर मॅडमने तिला उभं राहण्याची शिक्षा सांगितली. जाऊन बेंचजवळ उभी राहा आणि तास संपेपर्यंत तिथेच उभी राहा असं त्यांना सांगितलं. आणि मला सांगा ना, एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये असं पनिश केलं की आपल्याला किती लाजल्यासारखं होतं, वाईट वाटतं की नाही. सेम थिंग हॅपन्ड विथ द गर्ल ऑल्सो. The next was history class and my favorite subject. The teacher had asked us to memorize the causes and the effect of the Battle of Panipat. I was well prepared. She began testing all of us one by one. When my turn came, I went blank. The teacher gave me a stone stare. While I stood there still with my head hanging down in shame. Now, पहिला तास संपला. दुसरी तासिका सुरू झाली अँड इट वॉज द हिस्ट्री क्लास अँड विच वॉज हर फेवरेट. इतिहासाचा तास होता आणि हा तिचा सगळ्यात आवडता तास होता. मोस्ट ऑफ द चिल्ड्रन डोंट लाईक हिस्ट्री अँड जॉग्रफी पिरियड. यू ऑल फील दॅट इट्स अ व्हेरी बोरिंग लेक्चर ना. सो बट द गर्ल लाईक दिस हिस्ट्री पिरियड अँड हर टीचर हॅड टोल्ड हर टू लर्न द रिझन अँड कॉजेस ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. पानिपतच्या युद्धाचे परिणाम आणि कारणे पाठ करून यायला सांगितले होते. ही मुलगी तशी अभ्यासू होती, कष्टाळू होती, पण वेंदळी होती. काय करणार त्याला. करून आली, ती सगळं तयार करून आली. आणि जेव्हा टीचरने सगळ्यांना विचारायला सुरुवात केली एकेकाला आणि जेव्हा सायलीकडे आले तेव्हा ही मुलगी कंप्लीट ब्लँक झाली. आता हा तर माझा पण एक्सपिरियन्स आहे. जेव्हा केव्हा मी विद्यार्थ्यांना सांगते की उद्या मी तुमचं घेणार आहे पाठ करून, वर्गात आल्यावर मी विचारणार आहे, आणि जेव्हा केव्हा मी पण विचारते तेव्हा बरेचसे मुलं, सगळे नाही बरं का, बरेचसे मुलं ब्लँक होऊन जातात, घाबरतात ना, त्याच्यामुळे असं होतं. Mama and Papa continued their never-ending strife. Papa used every opportunity to express his annoyance. Mama, on her part, did not allow any such occasion to slip without turning it into vociferous quarrel. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on the third one, that is me at school. Wherever and whenever I heard the raised voice, I felt as if Papa and Mama were quarreling. Sometimes, even the midst of the silence, Mama's scream came piercing through my ears. And whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. Now, what happened? The reason behind Saily's behavior is, let us see what was that. Her mama and papa, they always used to argue. And this argument used to turn into vociferous fight. Vociferous म्हणजे काय? Noisy and forceful in expressing one's feeling. आता बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये वादविवाद होतात. मी असं म्हणत नाही की तुमच्याकडे होत असतील, पण होतात. भांडणं प्रत्येकाच्या घरी होतात. पण काहींच्या घरामध्ये ते इतके कडाक्याचे होतात की त्याचा परिणाम त्या छोट्या छोट्या बच्चूंवर होतो, हे त्या पालकांना कळतच नाही. याही मुलीचं तसंच व्हायचं. मम्मा अँड पप्पा यूज टू आर्ग्यू, आणि मग ते जे वाद होते ते मोठ्या भांडणात रूपांतर व्हायचं. याचं कारण होतं तिची आई. तिची आई एकही संधी सोडत नव्हती. पप्पांचा एकपट आवाज, तिचा दुप्पट आवाज, मग ह्याचा मोठा आवाज, त्यांचा मोठा आवाज, याच्यातून खूप मोठे वाद व्हायला लागायचे. आणि याचा परिणाम शेवटी सायलीवर होत होता. हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. मग ही मुलगी काय म्हणते की जेव्हा केव्हा कुठे शांतता असेल आणि अचानकच किंचाळ्याचा आवाज येत असेल तर मी घाबरून जायचे, मी घाबरते. आणि प्रत्येक वेळी माझ्या शांततेमध्ये मला माझ्या मम्मीचा तो चिरकण्याचा, ओरडण्याचा आवाज सारख्या माझ्या डोक्यामध्ये आणि कानामध्ये घुमत असतो, असं ती म्हणते. याचा परिणाम ह्या मुलीवर होता हे लक्षात घ्या. ही अशी का वागत होती हे आता आपल्याला लक्षात येतं आहे. वन डे I was coming down the school stair. Somebody from the top gave a frantic scream. I fell and came tumbling down about 7 steps.
My elbow and knees were badly bruised. My new frock was torn and the seams. When I reached home, Mama shouted, I am sick of you. When will you stop making me pay through my nose for such an extravagant losses? Now one day what happened? As I told you, whenever the girl used to hear the loud voice, she used to get scared. तिला भीती वाटायची. मोठा आवाज ऐकला की ती घाबरायची आणि तिच्याकडनं गडबड गोंधळ होऊन जायचा. तर एक दिवस असंच ती शाळेमधून जिना उतरत होती आणि कुणीतरी जोरात किंचाळलं आणि तो किंचाळण्याचा आवाज ऐकून ही मुलगी त्या पायऱ्यांवरून गडबडत गेली. 7 पायऱ्या ही मुलगी गडबडत खाली आली आणि साहजिकच आहे, छोटी आहे तुमच्यासारखीच ती. तिला लागलं, तिच्या हाताच्या कोपऱ्याला जोरात लागलं, खरचटलं आणि त्यातनं रक्तही येत होतं. तिच्या गुडघ्यांनाही लागलं आणि तिचं जे फ्रॉक होता शिवणीच्या ठिकाणी तो फाटून गेला. आता मला सांगा, समजा तुम्हाला लागलं आहे, तुम्ही घरी गेलात रडत रडत, तर तुमची मम्मा काय करते रे? आई काय करते? ती तुम्हाला जवळ घेते, विचारते की नाही, अरे बाबा कसं लागलं, काय लागलं, थांब मी तुला औषध लावते वगैरे वगैरे, असं बरंच काही करते. की घेते तुम्हाला हिसक फिसक करते, धोपटते, मारते, का रे असं केलं नालाय का, असं वगैरे काही करते का? आई बोलते का असं? नाही, असं आई काही कधी बोलत नाही. पण हिच्या बाबतीत तसं झालं. ही मुलगी जेव्हा घरी गेली तेव्हा तिची मम्मा तिच्यावर जोरात ओरडली, मला तुझा कंटाळा आला आहे, हे तुझं हे पडणं झडणं, मला खर्चात टाकणं हे कधी थांबणार आहे? वैताग आला आहे मला तुझा. असं काही बाई ती आई त्या बिचाऱ्या लेकराला बोलत होती, हे लक्षात घ्या. Mama seized me by the arm, gave me a good jerk and seated me on the bed. She fetched an antiseptic lotion and applied it to my elbow and knees, but did not hug me. Within me lingered the yearning that she would hold me and console me. Even if she had given me just a sympathetic pat, my smarting limbs would have been soothed. Now, या मुलीच्या आईनं काय केलं, तिला खसकन ओढलं, भसकन त्या कॉटवर बसवलं जोरात आणि तिला खसकन ओढून ते अँटीसेप्टिक क्रीम असतं की नाही, आपल्याकडे मलम असतंच, ते मलम त्या आईनं तिच्या गुडघ्याला आणि त्या एल्बोला लावलं. बट शी डिड नॉट हग मी. त्या मुलीला तेच दुःख होतं की तिनं मला मिठीत घेतलं नाही, तिने मला आंजारलं नाही, गोंजारलं नाही. तिला अशी अपेक्षा होती की माझ्या आईनं असं काहीतरी करावं. ते बरी निदान कमीत कमी माझ्या पाठीवर थोपटली असती प्रेमानं, तरी माझ्यासाठी ते खूप होतं. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय ॲज ममा वॉकड अवे टू द किचन. ही केम अँड सॅट बिसाइड मी. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, आर यू इन अ ग्रेट पेन? आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. तिचा जो छोटा भाऊ होता तो तिच्या शेजारीच बसलेला होता आणि तो हे सगळं पाहत होता. आई जेव्हा किचनमध्ये काम करायला गेली तेव्हा तो तिच्याजवळ आला आणि त्यानं तिच्या छोट्याशा हातानं तिला विचारलं, पकडलं तिला आणि म्हटलं, तुला खूप दुखतं आहे का? आणि हे एवढंच प्रेमाचे शब्द ऐकून त्या मुलीनं तिच्या भावाला एकदम मिठीत घेतलं, त्याला हग केलं आणि शी स्टार्टेड क्राईंग. ती रडायला लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली, येट आय वुड ऑफन स्टंबल. वन डे the class monitors announced, we will call her Slippery. Others sleep on wet ground. Siley managed to sleep even on a dry land. आता ही मुलगी पुढे काय सांगते बघा. मी ना खूप काळजीपूर्वक चालते, तसं स्वतःची काळजी घेते मी की मी कुठे पडायला नको, सटकायला नको, निसटायला नको. पण तरीसुद्धा बऱ्याचदा ती गोंधळून जायची. आता तिचे क्लासमध्ये जसं तुमच्या मॉनिटर असतात तसं यांच्याही क्लासमध्ये एक मॉनिटर होती आणि तिनं पूर्ण क्लासला काय सांगितलं बघा बरं का. आजपासून आपण हिला स्लिपरी म्हणायचं. स्लिपरी म्हणजे निष्ठाळी, सटकणारी. ती मुलगी ती मॉनिटर पुढे काय म्हणाली बघा, की बाकीचे साहजिकच आहे, आपण नॉर्मली ओल्या जागेवरून सटकतो. मग ती तेच म्हणते की बाकीचे ओल्या जागेवरून सटकता, सायली वाळलेल्या जागेवरूनही सटकते. आणि त्यांनी ते सगळेजणं तिच्याकडे बघून हसायला लागले. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन अ ड्राय लँड. सायली ड्राय जागेवर सुद्धा सटकते.
That provided the other girls on the class new scope for fun. They teased me with a new title every day. Soon a verse was composed in my honor. आता साहजिकच आहे, असं बोलल्यानंतर बाकीच्यांना तर व्हावंच. मग तो आयता खाऊ मिळून गेला त्यांना, तिला चिडवायला. रोज तिला काही ना काही नवीन नवीन शब्दाने ही मुली त्यांना चिडवायच्या. आता तर नवीनच मिळालं त्यांना, आणि म्हणून त्यांनी तिच्यासाठी एक छानसं गाणं तयार केलं. कुठलं गाणं होतं बघा. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मार्क, आस्क्ड हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. आता हे वर्स त्यांनी तिला तयार केलं. बघा, ही सारखी पडते, सटकणारी मुलगी आहे. हिला काही विचारा, उत्तर जर दिलं तर तुमचं नशीब. ही मुलगी उत्तर कधीच देत नसायची. तिला काही विचारा, ही आपली तोंड मान खाली घालून शांत बसलेली असायची. I lived in a perpetual fear for everyone, the girl, the teachers, the young and the old. When I was in the class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class, nor could I muster the courage to speak to anyone. ही मुलगी कॉन्स्टंट, परपेच्युअल म्हणजे काय, कॉन्स्टंट, सारख्या भीतीच्या वातावरणात राहत असे. हिला कशाची ना कशाची तरी भीती वाटायची. हिला मुलींची भीती वाटायची, हिला शिक्षकांची भीती वाटायची, तरुणांची भीती वाटायची, म्हणजे छोट्या मुलांची, मोठ्या मुलांची, म्हाताऱ्यांची, सगळ्यांची या मुलीला भीती वाटायची. ही जेव्हा क्लासमध्ये असायची, ही वर्गातच बसून राहायची. ही कधीच क्लासच्या बाहेर जायची नाही. हिच्यामध्ये डेअरिंगच नव्हती. आणि समजा ही चुकून बाहेर राहिलीच तर तिला वर्गात यायची सुद्धा भीती वाटायची. ती डेअरिंगच करायची नाही. शी कुड नॉट मस्टर्ड अ करेज. तिला हिंमतच, ती स्वतःमध्ये हिंमतच तयार करत नव्हती की मला काहीतरी करायचं, हिंमत करून मला हे काम करायचं आहे, असं ही मुलगी कधीच करायची नाही. त्याच्या मागचं कारण आता तुम्हाला कळलं असेल की तिचे आईवडील कंटिन्यू भांडणं करत होती. नाव हिअर चिल्ड्रन, फर्स्ट पार्ट इज ओव्हर. नाव आय विल गिव्ह यू सम मीनिंग्स. I will send you the picture of the meanings. You please do copy it in your notebook, learn them and write them 5 times. Part 2 will be posted in the next week, children. Hope you might have understood the lesson. So please do well and study hard. Take care. Goodbye.